योगेश सोमनजी, तुम्ही लेखक आहात आणि या नाटकाचं, आणि सगळ्यात महत्त्वाचं अतिशय पॉवरफुल अशी ही संहिता झालेली आहे, फारच सुरेख झालेली आहे. मला सांगा की हे कथानक तुम्हाला सुचलं कसं? सुचलं कसं ही प्रोसेस मला सांगता येणार नाही, पण आत्ताचा जो मीडियाचा अति प्रेक्षकांवर मारा होतोय, वेगवेगळ्या सिरियल्स असतील किंवा न्यूज मीडिया असेल किंवा बातम्या या बनवल्या जात आहेत किंवा कुठल्याही गोष्टीतनं बातमी शोधली जाते, विशेषतः जर्नलिझमच्या स्टुडंट्सना किंवा जर्नलिझमशी जवळचं हे असलेल्या बरेच जण हे जाणून आहेत यातले अनुभव घेऊन की आपल्याला बातम्या क्रिएट कराव्या लागतात. मग ज्यात जसं या नाटकात आहे की सचिननी फेरारी चालवली याची सुद्धा बातमी बनते. साधा आत्ता आपण जर अनुभव घेतला तर जसा सचिन पडद्याच्या आड जायला लागलाय, काही कारण नसताना गेल्या 3 महिन्यापासून धोनीवर आपण मीडियाने इतकं लक्ष दिलेलं आहे, आणि म्हणजे थोडक्यात मीडिया क्रिएट करतं आणि मीडिया संपवतं. या कुठल्या तरी याच्यावरती मला एक कथानक बसवायचं होतं. कथानक सुचेस्तोवर मी थांबून राहिलो होतो. त्या वेळेपर्यंत माझा सगळा न्यूज चॅनल आणि या सगळ्याचा एक ऑब्झर्वेशन कम स्टडी असं झाल्यानंतर एका कुठल्या तरी वेळेला हे कथानक सुचलं की बातमी करण्यासाठी एखादा जर्नलिस्ट किती टोकाची भूमिका घेऊ शकेल. तर त्याप्रमाणे मग तो स्वतःचीच सुपारी देतो आणि त्या ह्याच्यात अडकत जातो, असं ते कथानक बांधलं गेलेलं आहे. संपूर्ण चॅनलचा बिझनेस त्यात दाखवलेला आहे. तुम्ही नेहमी सस्पेन्स नाटकं खूप लिहिलेली आहेत, तर हे अतिशय वास्तव आजच्या जीवनाला जवळ जाणारं असं नाटक, असं कसं काय लिहावंसं वाटलं? तेच ना, मला या न्यूज चॅनलच्या ह्याच्यामध्ये भयंकर इंटरेस्ट वाटायला लागला. त्यांच्या आयुष्याबद्दलच एकूणच मला जर्नलिस्ट याच्या आयुष्याबद्दल भयंकर इंटरेस्ट असतो की त्यांना आपल्यापेक्षा बातमी आधी कळते, त्यांना बातमीतलं सत्य आधी कळतं. या ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्यामुळे मी त्यात इंटरेस्ट घ्यायला लागलो आणि म्हणून मी याच्यावर लिहायचं असं ठरवलं. खरं तर मला असं वाटतं की तुम्ही आत्ता जो प्रश्न विचारताय तीच एक लेखक म्हणून मला कॉम्प्लिमेंट आहे, कारण मी ऑडियन्सला ते जे प्रॅक्टिकल लाईफ आत्ता जगतायत त्याचं मूर्तिमंत उदाहरण डोळ्यासमोर ठेवलं की जोपर्यंत चॅनल आणि चॅनलमध्ये घडणाऱ्या घडामोडी चालू आहेत तोपर्यंत तुम्ही अत्यंत स्तंभित होऊन ते सगळं बघत राहताय, आणि जोपर्यंत जेव्हा मी व्यक्तिगत त्या वार्ताहराच्या व्यक्तिगत दुःखाचे आणि सुखाबद्दल काही सांगायला लागलो त्यावेळेला तुम्हाला कंटाळा यायला लागला. हेच चॅनल आत्ता घडवतंय की तुम्ही आमच्याशी इतके बांधील पाहिजे की तुम्ही तुमचं सगळं सुख दुःख हे ऑन आणि ऑफ या रिमोटवरती आमच्याबरोबर व्हायला पाहिजे. हेच तुमच्यावर हॅमर केलं जातंय आणि हेच मला याच्यात सांगायचं होतं.